जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. आणि तुम्ही आज बघायला आलेला आहे की 10 लाखाला, 11 लाखाला आणि 12 लाखाला इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला, त्यासाठी जे ओनर आहे हे आपल्या बरोबर असणार. या साहेब, चला बघा. आज बघायला गेलं, पहिला पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल की ओनर साहेब आपल्या बरोबर होते. सर, तुमचे सहर्ष स्वागत करतो मी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटच्या आपल्या चॅनल वरती. सर, प्रत्येकास आज तुमची भेट झालेली आहे. बरेचसे आमचे सबस्क्रायबर जे बघणारे लोक असतात, जे कमेंट बॉक्स मध्ये मेसेजेस करतात की 10 लाखाचं घर कसं काय, 11 लाखाचं घर कसं काय, आणि ते 1000 स्क्वेअर फीटचं कसं काय. तर हे प्रश्न जे आहे, तर असं वाटतं की तुमच्याकडूनच ते उत्तर भेटणार आहे साहेब, बरोबर ना? सर, आधी तुमचे मी स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. नमस्कार, मी फैयाज तांबोळी. आता आपली जी प्रॉपर्टी आहे इथं आपण 3.5 लाख, 4.5 लाख आणि 5.5 लाख 3 रेटचे आपले प्लॉट आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण आपण फॅसिलिटी देतोय. जे 3.5 लाखाचा प्लॉट घेतोय त्याच्यामध्ये आपण 400 स्क्वेअर फीट मध्ये आरसीसी बांधकाम करून देतोय. ते जागेसहित 10 लाखामध्ये आम्ही देतोय. जो 4.5 लाखाचा प्लॉट आहे तो 11 लाखामध्ये देतोय. सर, थोडंसं थांबवतो मी. सर, जे 3.5 लाखाचं जे आहे त्याचं आरसी बांधकाम कसं काय असणार, म्हणजे काय काय भेटणार? मला असं वाटतं की तुम्ही लाईटीचं मीटर सुद्धा देणार आहे. हो, टोटल आम्ही याने कुलूप लावून देणार. कुलूप लावूनच टोटल. बरं, ते पत्रे असणार का वरती, का स्लॅब असणार? संपूर्ण आरसी स्लॅब एकदम 10 लाखामध्ये. पण कसं काय राहो? 400 स्क्वेअर फीट आपण बांधकाम करून देणार. 1000 स्क्वेअर फीट जागेमध्ये, 1000 स्क्वेअर फीट जागेमध्ये 400 स्क्वेअर फीटचं बांधकाम. हो. आणि 400 स्क्वेअर फीटची जी जागा असणार, मग वरती 600 जी असणारी जागा तुम्ही ओपन स्पेस म्हणून युज करू शकता. पार्किंग वगैरे, पार्किंग, गार्डन वगैरे. आणि काय तुम्ही भिंत पण असं कंपाऊंड वगैरे बनवून देणार का, पटांगण वगैरे? कंपाऊंड करून देऊ आपण त्याच्यामध्ये. बिलकुल बिलकुल. मग जे बघायला गेलं 4.5 लाखाचे जे प्लॉट आहे ते कसं काय? 4.5 लाखामध्ये थोडा पुढा मध्ये प्लॉट आहे आपला 4.5. हा, मध्ये प्लॉट 3.5 आहे, मध्ये 4.5 आहे आणि पुढच्या बाजूला 5.5 असे 3 रेट आहेत प्लॉटचे. बरोबर ना, बरोबर ना. आणि साहेब, बघायला गेलं हे जे 3.5चे जे आहे, तर ते तर प्लॉट, मला असं वाटतं की प्लॉटचा जो EMI आहे त्याला 0% हे असणार आहे. पण तुम्ही जे कंस्ट्रक्शन आपण करणार, आता बरेचसे लोकांकडे जे आहे पैसे नसतात, ते विचार करतात की 10 लाख जे आहे टोटल, म्हणजे तुम्ही प्लॉटचे तर EMI तर चालू करणार आहे. आपण कंस्ट्रक्शन काम चालू करू, त्या टप्प्याटप्प्याने तुम्हाला पेमेंट देणं गरजेचं आहे कंस्ट्रक्शनचं. समजा प्लॉट घेताय तुम्ही फक्त, तर 3.5 लाखाचा जो प्लॉट घेताय त्याची 50% अमाऊंट तुम्हाला देणं आहे, आणि बाकीची जी 50% अमाऊंट आहे ती EMI ने देणं आहे 20 महिने. म्हणजे संपूर्ण घराची 50%. म्हणजे तुम्ही असं धरून चाला की जे 3.5चा प्लॉट आहे त्याचे 50% प्लस जे तुम्ही कंस्ट्रक्शन करणार आहे त्याचे 50% मिक्स करायचे तुम्हाला. हो. बरोबर ना? एक अर्ध रक्कम म्हणजे 10 लाखाचे 5 लाख तुम्हाला कॅश मध्ये देणं गरजेचं आहे. बाकीचे जे 5 लाख असणार आहे त्याचा तुम्हाला EMI असणार आहे. पण तो EMI कसा असणार आहे सर? व्याज असणार का त्याला? विदाउट इंटरेस्ट, व्याज नाही त्याला म्हणजे काहीच व्याज नाही, 1 रुपया पण व्याज. होम लोन डायरेक्टली तुम्ही देऊ राहिलेले. मग सर, एखादा गरीब असला, ते हातावरचं पोटवाला माणूस असणार, तर त्याला हप्ता कितीचा बसणार आहे साहेब? मिनिमम आता त्याच्यावर डिपेंड करतो किती देऊ शकतो ते, त्या पद्धतीने आपण 5 लाख देणार. 5 लाख देणार. आपण एक सरासरी, एक थोडंसं लांब लचकच आपण एक अमाऊंट बनवून टाकू की 5 लाख तुम्हाला डॉट भरणंच आहे. आणि त्यानंतर तुमचा कमीत कमी 20,000 रुपये, 20,000 रुपये आरामशीर तो भरू शकतो. कारण की बघायला गेलं आता सध्याच्या घडीमध्ये तो 7-8 हजार रुपये त्याचा भाडा भरत असंच असेल, बरोबर ना? पण इकडं त्याच्या नावावरती संपूर्ण प्लॉट होऊ राहिलेले, खरेदी खत होऊ राहिलेले, आणि 7-12 पण होऊ राहिलेलं, तर त्यांनी 20,000 भरायला पाहिजे महिन्याला. बरोबर. काय फरक पडतो? आणि इकडं व्याज नाही मंडळी. जे 5 लाख असणार ते 5 लाखच, 5.5 लाख होणार नाही, किंवा 6 लाख सुद्धा होणार नाही. 1 रुपया पण एक्स्ट्रा होणार नाही. टायमिंग आहे त्या टायमिंगच्या आतमध्ये पेमेंट आलं पाहिजे. कारण की साहेबांना आम्ही ओळखतो, साहेबांबद्दल सगळी माहिती घेतली. साहेब म्हणतात व्याज वगैरे काय नाही पाहिजे, जे मुद्दल आहे फक्त तेच द्या. आणि ते स्कीम जे आणलेलं आहे गरीबासाठीच आणलेले, टोटल 10 लाखामध्ये. तसं बघायला गेलं तर आपण जे 11 लाखाचा आहे तो पण पार्ट तसंच असणार, पण त्याच्यामध्ये कसं 1 लाख रुपये वाढलेले असणार आहे. मग इथं तुम्हाला काय करायला लागणार आहे? 6 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे प्लॉटचे, बरोबर ना? मग जे असणार आहे 5 लाखाचा EMI करून घ्या. बरोबर. असं पण केलं तर चालतं. म्हणजे तुमचं जेवढं कमी हप्ता बसणार आहे तेवढं कमी आम्ही बसवण्याची कोशिश करू. पण 12 लाखाचं जे असणार आहे तर त्याचं पण आपण एक व्हिडिओ बनवू, त्याच्याबद्दल पण माहिती सांगू. पण आधी तुम्ही प्लॉट बघा. हे प्लॉट दाखवा ना तुम्ही.
शाहिद भाई तुम्हाला हे मदत करणार प्लॉट बद्दल सांगायला. तुम्ही शाहिद भाई हे 5.5 लाखाचे स्टार्टिंगला दाखवा, त्याच्याबद्दल बोला. ओके शाहिद भाई आहे तुमच्या बरोबर. तर मित्रांनो, हे जे आपण प्लॉट बघत आहोत तो 5.5 लाखाचा जो रेट आहे त्या रेटनुसार हा 5.5 लाखाचा प्लॉट आहे. म्हणजे लेआउटमध्ये तुम्ही बघत असाल किंवा बघू शकता तुम्ही 136, 139, 140 असे नंबर्स जे आहेत, 144 असून दे, 186, हे जे प्लॉट नंबर्स आहेत ते 169, ते सगळे 5.5 लाखाच्या रेटचे प्लॉट आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% डाऊन पेमेंट असणार आहे आणि 50% जे आहे ते तुम्हाला हप्त्यावर मिळणार आहे. आणि जर तुम्ही कंस्ट्रक्शन केलं तर त्याचंही तुम्हाला लोन भेटणार आहे. तर आता लोनची काळजी मिटलेली आहे. आणि आता आपण पैसे कसे भरायचे, कसं काय करायचं, व्याज भरायला लागणार, महिन्याला हप्ता भरताना दर महिन्याला आपल्या खिशाला चिमटा बसणार, कुठून ॲडजस्ट करायचे, हे प्रश्न आहे तुमचे. आणि जे सामान्य माणसाचे, एक हातावर पोट भरणाऱ्या लोकांचे जे प्रश्न आहे की आम्ही बाबा दर महिन्याला जर हप्ता भरला तर घरामध्ये राशन कसं भरणार, घरामध्ये खाणार काय, घरामध्ये आम्ही कसं चालवणार, ह्या गोष्टीची चिंता आता संपलेली आहे. कारण की जेवढा तुम्हाला EMI भरता येईल, मग तो 5 असू, 10 असू, 20 असू, 50 असू, जेवढे पण तुम्ही भरू शकता, 100% फयाजभाईने आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही ते बिनव्याजी तुमच्याकडून पैसे घेणार आहे. आणि जेवढी प्लॉटची रक्कम असणार आहे तेवढीच रक्कम आम्ही तुमच्याकडून घेणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून 1 रुपयाही एक्स्ट्रा किंवा तुम्हाला पेनल्टी म्हणा, चार्जेस म्हणा, कुठलेही लागणार नाही आहेत. तर ही जागा जी आहे ती सर्वसामान्यांच्या एकदम परवडणारी, आणि सर्वसामान्यांनी आज पुण्यामध्ये जे भाडे भरता आहोत आपण महिन्याला, जे भाडे भरताना दर महिन्याला आपण हाच विचार करतो की हा महिना गेला तर पुढचा महिना कसं करणार, तर त्याची चिंता संपली. आता त्याचं काळजी करायची गरज नाही. कारण की आज तुम्ही इथं एक गुंठा जागा तुम्ही घेतलेली, भविष्यामध्ये त्या तुम्हाला 4पट 5पट त्याचा मोबदला भेटणार आहे. आणि प्लस तुम्हाला एक समाधान राहणार आहे की पुण्याच्या जवळ 30-35 किलोमीटरच्या अंतरावर तुमचा स्वतःचा 1 गुंठा जागा आहे. आणि त्या जागेवर तुम्ही पाहिजे तेव्हा कंस्ट्रक्शन करू शकता. आजूबाजूला लोकवस्ती आहे, तुम्ही राहायला पण येऊ शकता, राहू शकता, किंवा आपल्या मुलांबरोबर आठवड्याला 15 दिवसाला तुम्ही येऊन इथे 100% 1-2 दिवस आपल्या मुलांना खेळण्यात, स्वतंत्र वातावरणात, मोकळ्या वातावरणात इथं घालू शकता, सुट्टीचाही आनंद घेऊ शकता, असे हे जागा आहे. आणि इथं एकदम आजूबाजूला जो परिसर आहे एकदम निसर्गरम्य परिसर आहे. आणि इथं कुठल्याही गोष्टीची घाबरण्याची काम नाही. बाजूलाही लोकवस्ती आहे, आजूबाजूला लोक राहायला आहेत. हे ऑफिस बनवलेलं आहे आम्ही प्लॉटमध्ये. आणि हा टोटल प्लॉट जो एरिया आहे तो 16 एकरमध्ये आहे. तर तुम्ही विचार करा की आज तुम्हाला इथं मोकळं दिसत आहे, पण भविष्यामध्ये इथं जेव्हा लोक राहायला येतील, लोक घरं बनवतील, तेव्हा ह्याच जागेचा रेट जो असणार आहे तो डबल टिबल होणार आहे, 100% होणार आहे. कारण की आज जे आम्ही तुम्हाला देतो ॲग्रिकल्चर जागेमध्ये तुम्हाला प्लॉट देतो, पण जेव्हा तुम्ही इथं घरं वगैरे बनवणार तेव्हा हा प्लॉट R झोनमध्ये जाणार आहे. आणि R झोनचे जे रेट आहे आज आपण तुम्ही बघत असाल, वाघोली, कात्रज, हिंजवडी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तुम्ही बघत असाल की R झोनचे जे प्लॉट आहे त्याचा रेट हे गगनाला भेटलेले आहेत. 15 लाख ते 20 लाख ते 40 लाख कापर्यंत 1 गुंठा जागेची किंमत गेलेली आहे. तर तिथं आपण इन्व्हेस्टमेंटही करू शकत नाही आणि खरेदीही करू शकत नाही. तर तुमच्यासाठी आज ही ऑफर आहे आणि या ऑफरचा तुम्ही लाभ घ्यावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, 7058 66 63 63. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, SMS करू शकता आणि प्लॉटचे डिटेल्स वगैरे तुम्ही मागून घेऊ शकता. 100% हा प्लॉट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर भेटू पुन्हा आपण नव्या प्लॉटची माहिती घेऊन, नव्या जागेची, पण तिथे असे सुलभ हप्ते आणि बिनव्याज असे नसणार आहे. भरपूर ठिकाणी एक कॅश पेमेंटच असतं, त्यात डॉक्युमेंट काय काय भेटणार आहे, सर्व गोष्टींची पडताळणी आपल्याला करावी लागते. तर भेटूया आपण पुन्हा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.